आकाशवाणी नागपूर, धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे. शेतकऱ्यांना जमीन मोजण्यासाठी पूर्वी 10 ते 12,000 रुपयांचा खर्च करावा लागत होता. मात्र आता ही प्रक्रिया सुलभ करून केवळ 1,000 रुपयात संपूर्ण मोजणी होणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली. शिवाय आदिवासी शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान होऊ दिले जाणार नाही आणि त्यांचे हक्क अबाधित राहतील याची सरकारने खबरदारी घेईल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. VNIT नागपूरने आपल्या वार्षिक प्रमुख तंत्रज्ञान महोत्सव ॲक्सिस 2026चं आयोजन दिनांक 10, 11 आणि 12 एप्रिल रोजी VNIT कॅम्पस परिसर नागपूर इथं आयोजित केला आहे. इनोव्हेशन, ॲक्शन आणि इन्स्पिरेशन ही यंदाची संकल्पना असून या महोत्सवाचा लाभ देशातील अनेक विद्यार्थी, शिक्षक, व्यावसायिक आणि सामान्य जनतेला घेता येईल. या महोत्सवात इस्रो, भारतीय हवाई दल, भारतीय लष्कर, रमण सायन्स केंद्र आणि YIL यासारख्या प्रमुख संस्थांच्या भव्य प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयात वन हेल्थ दृष्टिकोन या विषयावर द्वितीय राष्ट्रीय पशुवैद्यकीय मत्स्य आणि दुग्ध संगोष्ठी 2026चं आयोजन 11 आणि 12 एप्रिल रोजी नागपूर वेटरनरी कॉलेज परिसर सेमिनरी हिल्स नागपूर इथं करण्यात आलं आहे. समाकलित वन हेल्थ दृष्टिकोन ग्रामीण सक्षमीकरणासाठी पशुवैद्यकीय, दुग्ध व मत्स्य क्षेत्रासाठी मजबूती हा या संगोष्ठीचा मुख्य विषय आहे. नागपूरच्या महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाद्वारे येत्या 11 आणि 12 एप्रिल रोजी एका विशेष राष्ट्रीय परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे. एकल स्वास्थ्य या संकल्पनेवर आधारित हा परिसंवाद पूर्णतः विद्यार्थ्यांसाठी आयोजित केला असून या परिसंवादात देशभरातील 20 राज्यांमधून 23 विद्यापीठातील सुमारे 500 विद्यार्थी सहभागी होण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण केंद्रीय पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय राज्यमंत्री SP सिंग बघेल यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. मंगोलियातील उलानबतार इथे झालेल्या आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय महिला संघाने 10 पदकांसह अव्वल स्थान पटकावलं आहे. यात 4 सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 कांस्य पदकांचा समावेश आहे. सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंमध्ये मीनाक्षी, प्रीती, प्रिया आणि अरुंधती या चौघींचा समावेश आहे. पुरुष गटाची अंतिम फेरी उद्या होणार असून त्यात विश्वनाथ सुरेश आणि सचिन हे दोन्ही भारतीय खेळाडू आहेत. त्यामुळे भारताची 2 पदकं निश्चित झाली आहे. याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल. नमस्कार.